नमस्कार. लोकहित माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे, माता व बाल मृत्यूमध्ये घट करणे याकरिता केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या मार्फत दिनांक 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत विहित अटी व शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता अंती पात्र लाभार्थी महिलेस पहिल्या अपत्यावेळी 5,000 रुपयाचा लाभ 2 हप्त्यामध्ये दिला जातो. यामध्ये पहिला हप्ता महिलेने आपल्या गर्भधारणेची नोंदणी शासकीय आरोग्य केंद्रात केल्यानंतर 3,000 रुपयाचा पहिला हप्त्याचा लाभ देण्यात येतो. दुसरा हप्ता त्या महिलेच्या बाळाच्या जन्म नोंदणीनंतर व पर्यायी लसीकरणाचे चक्र पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता 2,000 रुपयाचा दिला जातो. असे मिळून पहिल्या अपत्याच्या वेळेस 5,000 रुपयाचा लाभ देण्यात येतो. तर त्याच महिलेत दुसऱ्या वेळेस अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकच हप्त्यात 6,000 रुपयाचा लाभ दिला जातो. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. गर्भधारण झालेल्या महिलेला या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या 10 अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एक अट पूर्ण केली तरी ती महिला या योजनेसाठी पात्र होणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वरील एका तपशिलासह कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे व्यवस्थित समजून आणि पाहून घ्या. या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी PMMVY या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्जदार स्वतः अर्ज करू शकतो किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे वरील दर्शविण्यात आलेले कागदपत्र जमा केल्यानंतर अंगणवाडी सेविका यांच्याकडून तो अर्ज कागदपत्रासह ऑनलाईन अपलोड करून नोंदणी केली जाईल आणि यानंतर त्या महिलेला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण माहिती होती. ही माहिती आपल्या जवळच्या अशा गरजूवंत महिलेला जरूर शेअर करा. धन्यवाद.